सूर्य का जसा अकोल्याच्या जवळ आला का असं वाटायला लागलाय. कारण काय तर दिवसा उकाळा मोठ्या प्रमाणात जाणं लागला आहे. अकोल्याचं तापमान जे आहे ते काल ते 45.9 वर गेलं होतं आणि आजही तीच परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळत आहे. दुपारचे 2:30 वाजलेले आहे. 2:30 वाजता या ठिकाणी तापमान जे आहे ते तापमान मोठ्या प्रमाणात आपल्याला या ठिकाणी उकाळा जाणवत आहे. अकोलेकरांना या ठिकाणी असं वाटतंय की आपण काय भट्टीमध्ये बसलो आहे का, अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. दुपारची वेळ आहे. दुपारच्या वेळेस पाहू शकता की हा रहदारीचा रस्ता आहे. या रहदारीच्या रस्त्यावर आपल्याला या ठिकाणी जो रस्त्यावर ही रहदारी कमी पाहायला मिळत आहे आणि हा जो मुख्य रस्ता आहे अशोक वाटिका ते जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणारा हा रस्ता आहे. या रस्त्यावर जे आहे खूप रहदारी असते, पण या ठिकाणी आता रहदारी कमी पाहायला मिळत आहे. घरातून काम असेल तर घराच्या बाहेर पडा असं प्रशासनाकडून आवाहन करण्यात आलेलं आहे. पाहू शकता की काही लोक जे निघाले आहेत ते डोक्याला रुमाल बांधलेला आहे, गॉगल घातलेला आहे. दिवसभर अशीच परिस्थिती राहणार आहे. कारण काय अजून 3 ते 4 दिवस तापमान जे आहे ते तापमान 45 वर राहणार असल्याचं या ठिकाणी हवामान खात्याने वर्तवण्यात आलेलं आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावं हे प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे. काम असेल तर घराच्या बाहेर पडा, नाही तर घरातच थांबा असं ही प्रशासनाकडून जे आहेत सांगण्यात आलेलं आहे. पाहू शकता की या रस्त्यावर जे आहेत वर्दळीचा रस्ता आहे, पण या ठिकाणी तो रहदारी कमी झालेली या ठिकाणी पाहायला मिळत आहे. जे लोक जी निघालेली आहेत त्यांच्या डोक्याला रुमाल टोपी घातलेली या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे नागरिकांना आवाहन करण्यात येते आहे की काम असेल तरच घराच्या पार पडा, नाही तर घरामध्ये थांबा. कारण तुमचं जीवन हे मूल्य आहे. त्यामुळे जीव धोक्यात टाकून कामानिमित्त घराबाहेर पडू नका. गणेश सोनवणे, टन मराठी, अकोला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.